नगर शहरामध्ये दोन्ही पोलीस स्टेशन हद्दी असतील, कोतवाली असो किंवा तोफखाना पोलीस स्टेशन असो, या हद्दींमध्ये सातत्याने काही वेगवेगळ्या प्रकारे दरोड्याचा प्रयत्न असेल, काही दरोडे सुद्धा झालेले आहेत. पण याच्यामध्ये पोलीसचं रात्रीचं जे गस्त असतात ते पूर्वीच्या काळामध्ये प्रत्येक भागामध्ये कुठेतरी पोलीस रात्रीच्या वेळेस फिरायची. तिथं रजिस्टर असायचं, काही कॉलन्या असतील, काही सोसायट्या असतील, काही एखादा चौक असेल, तिथं नोंद करायची, आम्ही या चौकामध्ये घेऊन गेलो. पण आता अलीकडच्या काळामध्ये तसं कुठेही पाहायला मिळत नाही. तर बीट मार्शल एक वेगळी यंत्रणा पोलीस खात्याकडनं चालवली जायची शहरामध्ये, की संध्याकाळी 5-6 नंतर जेव्हा आमच्या माता भगिनी बाजारपेठेमध्ये जातात, की तिथं तुम्ही एखाद्या विरंगुळा म्हणून एखाद्या उद्यानामध्ये जात असाल, तर तुम्ही संध्याकाळच्या वेळेला फिरायला जात असाल, तर त्यावेळेला देखील पोलिसांची एक बीट मार्शल यंत्रणा असायची, की जर कुठलाही अनुचित प्रकार झाला, महिला भगिनी छेडछाड झाली किंवा जर कुठलं चेन स्नॅचिंग झालं, तर लगेच ते पथक त्या ठिकाणी जायचं. आणि अलीकडच्या काळामध्ये ते देखील आपल्याला कुठं जसं बीट मार्शल पथक आपल्याला फिरत असताना पाहायला मिळत नाही. तर म्हणून कुठेतरी आज पोलीस अधीक्षक साहेबांना आम्ही सांगितलं की एकदा तुम्ही जसं आज आपण पाहतो की काही वेळेला आपण ऐकलं जायचं की रात्री 11ला बंद केलं जातं. आता नाईटला परवानगी दिली का, हे सुद्धा आता आम्हाला प्रश्न पडलेला आहे. की रात्री 3-3 वाजल्यापर्यंत, 4-4 वाजल्यापर्यंत शहरामध्ये वर्दळ दिसते. काही वेगळ्या विचाराचे लोक रात्रीचे 3-3 वाजता स्टँडवर फिरतात. तारापूर स्टँड असेल, पुणा बस स्टँड असेल, मायोडा बस स्टँड असेल, हे काही वेगळ्या विचाराचे लोक आहेत. त्यांचं काय काम असतं रात्री 3-3 वाजता स्टँडवरती? ते कुठल्या तरी वेगळ्या भागामध्ये राहतात, स्टँडवरती कशा करता येतात? हे सगळे दरोडेखोर लोक आहेत. यांना पोलिसांनी उचललं पाहिजे, यांच्या गाड्याचे कागदपत्र तपासले पाहिजे. त्या गाड्या कुठल्या आहेत? ते बिगर नंबरच्या गाड्या असतात, 3-3, 4-4 जण गाडीवर फिरतात आणि ते ओळखू येत नाहीत. कॅमेरामॅन दाड्यावाले लोक असतात, ते ओळखू येत नाहीत कोण हा मनुष्य आहे. या लोकांची तपासणी झाली पाहिजे, पोलिसांनी ती गस्त वाढवली पाहिजे. आणि दोन्ही पोलीस स्टेशनचे जे प्रमुख अधिकारी आहेत, यांच्या भोवतानी जे काही कर्मचारी गोळा झाले आहेत, ते फक्त अवैध धंद्याशी संपर्क असणारे लोक आहेत. यांचे वेगवेगळे पुरावे आमच्याकडे आहेत. ते पीआयला कुठेतरी जवायला घेऊन जातात आणि तिथं लोकांच्या डिलिंग करतात. त्यामुळे पोलीस अधीक्षक साहेबांना आम्ही सांगितलं की यांच्या देखील तुम्ही जर यांच्यावर कारवाई नाही केली, यांच्या बदल्या नाही केल्या, तर यांच्या विरोधामध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारे कोणाचं टार्गेट नाही. पण इथं हे वेगळ्या प्रकारचे काही संबंध प्रस्थापित करण्याचं काम ते कोतवाली पोलीस स्टेशनचे निरीक्षक दराडे साहेब असतील किंवा तोफखाना पोलीस स्टेशनचे निरीक्षक पोखरे साहेब असतील, ते दोघांच्या बाबतीमध्ये फक्त त्यांच्या बाजूने जो कर्मचारी वर्ग आहे, हा सगळा एक वेगळ्या काहीतरी आर्थिक तडजोडी करणारा वर्ग निर्माण झालाय. आणि त्याच्यातनं आज आमच्या साईनगर सारखा परिसर असेल, बुडवा रोडचा परिसर असेल, सावडी भागातला परिसर असेल, नागापूर गोलेगावचा परिसर, या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हे वेगवेगळे रॅकेट हे तयार झालेत. आणि पोलीस याच्याकडे हे कर्मचारी जे फक्त कलेक्शन वरती फिरतायत, तर यांनी कुठेतरी हे चोऱ्या करणारे, चेन स्नॅचिंग करणारे, दरोड्याचा प्रयत्न करणारे जे प्रकार आहेत, याच्यावरती कुठेतरी आज बंधन घालण्याची आवश्यकता आहे. म्हणून गेल्या काही महिन्यापूर्वी आपण जर पाहिलं तर साईनगर भागामध्ये शेलोतांच्या घरी दरोडा झाला. आज परवा दिवशी आपण जर पाहिलं तर चेंगड्यांच्या घरी तिथं दरोड्याचा प्रयत्न करण्याकरता काही दरोडेखोर आले. पण सुदैवानं ज्यावेळेला त्यांना जाग आली तर त्यांनी लगेचच इतर सहकाऱ्यांना फोन केला, रात्रीच्या वेळेला फोन केला. तिथं नागरिक जमा झाले आणि दरोडेखोरांनी जी गाडी, 4 चाकी गाडी तिथं आणली, तिथे सोडून त्यांना पळ काढावा लागला. फक्त नागरिकांना सतर्क, पण याच्यामध्ये कुठल्याही पोलिसाचं योगदान ते दरोडेखोर पळून लावण्यामध्ये नव्हतं. पोलीस तिथं तासभराने आले आणि ह्या लोकांना स्वतःचा जीव वाचवा लागला. म्हणून अशा प्रकारे हे पोलीस अधिकाऱ्यांवरती देखील आणि यांच्या ज्या पोलीस लोकांच्या ज्या गँग तयार झाल्यात, यांच्यावर कुठेतरी कठोर कारवाई करण्याची मागणी आज पोलीस अधीक्षक राकेश ओला साहेब यांच्याकडे मी केलेली आहे. जर राकेश ओला साहेबांनी जर त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची जर बदली केली नाही, कारवाई केली नाही, तर त्यांच्या विरोधामध्ये लोकशाही मार्गाने कुठलं तरी आंदोलन आम्हाला उभं राहावं लागेल. राज्य सरकारकडे यांच्या लेखी स्वरूपात तक्रारी करावं लागेल. त्यामुळं पोलीस अधीक्षक राकेश ओला साहेबांनी आमची विनंती मान्य करावी. हे जे काही निरीक्षक या ठिकाणी नेमलेले आहेत, हे लोकांच्या संरक्षणाकरता नेमलेत का इतर रस्त्याने लुटमार करायकरता नेमलेत, याचा देखील प्रश्न जनतेच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. त्यामुळं यांनी आज कापड बाजार सारख्या परिसरामध्ये तिथं कुठेतरी दुकान खाली करण्याकरता तिथं काही येतात लोक, दुकान खाली करतात, बाजारपेठेमध्ये एवढा प्रकार घडतो, पण त्यांची तडजोड सुद्धा करण्याचं काम पोलिसांनी पोलीस स्टेशनमध्ये केलं. म्हणजे हे तडजोड करणारी गँग जी पोलिसांची तयार झालेली आहे, याच्यामध्ये कुठेतरी या सगळ्या लोकांवरती कारवाई करण्याची आवश्यकता आहे. ज्यांना कन्व्हिक्शन कोर्टाने लावलंय, तशा प्रकारचे पोलीस कर्मचारी स्टेटस सुद्धा त्यांचे लावतात, त्याच्यावर सुद्धा पोलीस काही कारवाई करत नाही. म्हणजे हे चाललंय काय जिल्ह्यामध्ये, हे शहरामध्ये काय चाललंय, पोलिसांवर कोणाचा धाक आहे का नाही, हे सुद्धा आता तपासण्याची वेळ आपल्याला आलेली आहे. त्यामुळं असा जर प्रकार, चंगड्यांसारखा जर प्रकार
शिरोधांसारखा प्रकार, मनोजांच्या घरून चोरी गेली, फुटेज दिले, पण जर फुटेज देऊन जर सापडत नसतील तर पोलिसांना सुद्धा तुम्हाला सांगतो की हा त्यांच्या समोर एक फार मोठं आव्हान आहे. पण हे आव्हान न स्वीकारता ते फक्त दिवसभर कलेक्शनच्या मागे फिरतात. हे आम्हाला निदर्शनास आता कुठेतरी शासनाचे देखील आणून द्यावं लागतं.